नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, भरपूर दिवस झाला आपण व्हिडिओ नाहीत बनवतो, कारण सध्या आपण गावाकडं नाही. अधूनमधून येणं होतं आहे, पण शेताकडे येतो आहे दररोज, पण टाईम नाही भेटत. जरा दुसरं काम लागल्यामुळे थोडं गडबडीनं चालू आहे. आता हे आपण पाठीमागं पेरते वेळेस थोडंसं केलं होतं, पेरायच्या अगोदर आसपास. आपण हे ऊसासाठी सऱ्या सोडल्या. आता मित्रांनो, आपल्याला इथं ऊस लावायचं आहे. त्याच्या आधी आपण याच्यामध्ये ह्याच्या ऊसाच्या म्हणजे सरीचा जो अंतर आहे तो 5 फुटाचा आहे, म्हणजे बेड 5 फुटे आहे. त्याच्यामध्ये आपण एकच लाईन हरभरा टोकन केलेला आहे मित्रांनो. बघा, टोकन मशीनच्या सहाय्यानं टोकन केलेलं आहे. एका ठिकाणी 2, 1, 3 असे पडलेले आहेत आणि एकदम मस्त छान वापलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ऊस लावायचे. आपण आता काही जण काय करतात, ऊस लावून पुन्हा नंतर त्याच्यामध्ये बोधावर पेरतात किंवा मग टोकन करतात, असं करतात. पण त्याच्यापेक्षा आपण आहे ना थोडंसं वेगळं निवडलं. म्हणजे वेगळं म्हणजे काय, तर होतं आहे काय माहिती आहे का, ऊस लावलो आणि तुम्ही दुसरं नंतर ऊस लावल्याच्या नंतर जर पेरणी केली किंवा टोकन केलं तर ते पीक दोन्ही समांतर असते आणि त्याच्यामध्ये त्या दोघातच कॉम्पिटिशन चालू होते. आणि ऊसामध्ये जे औषध चालणार आहे गवताचं वगैरे, ते त्या दुसऱ्या इतर पिकामध्ये चालत नाही. तर त्यासाठी आपण काय केलं, म्हणलं अगोदर आपण बोधावर हरभरं टोकन करायचं आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने ऊस लावायचा. म्हणजे आता ठीक आहे, तुम्हाला अनुभवच आहे, 1 महिन्यापर्यंत हरभरा चांगला पसरतो आहे. आणि जर 1 महिन्याच्या नंतर जर आपण ऊस लावला तर ऊस वापायला सुद्धा 15 दिवस, महिना जातेच. मग ऊस वापून म्हणजे असं सरीला लागेपर्यंत हरभरा 2 महिन्याचा होते. मग त्या टायमिंगपर्यंत आपल्या हरभऱ्याचं वय निम्म्याच्या पुढं गेलेलं असते. मग नंतर ऊसाचा आणि त्याचा काही कॉम्पिटिशन म्हणावं तसं राहत नाही. आणि म्हणजे काय होतं आहे, आता हरभऱ्याला त्या 2 महिने म्हटलं तर घाटे लागायचा टाईम चालू होते. म्हणजे थोडक्यात आता पुढे गेल्याने धरा की मग ऊसाचा आणि ह्याचा म्हणजे काही कॉम्पिटिशन राहणारच नाही मुळीच. आणि राहिला विषय हो का, ही जे आपण ड्रीप टाकलेला आहे तोपर्यंत ड्रीपनं पाणी हरभऱ्याच्या सरीला द्यायचं. आणि नंतर आपण जेव्हा ऊस लावू त्याच्यानंतर हीच ड्रीपची नळी काढून त्याच्याच साईडला तिथल्या तिथं लगेच आतरायची आणि ऊसाला नंतर चालू करायचं. हे बघा, आणि ऊस लवकर लावून पण आमच्याकडे काही शक्यतो लवकर जात नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं ऊस म्हणजे उशिरा केलेला आहे असं मला वाटतं. आणि बरेच शेतकरी जे लवकर ऊस लावून पुन्हा जे लावणी करतात ना, त्याच्यापेक्षा हे असं केलेलं बरं असं मला वाटते. कारण नंतर लई दाटण होती. समजा ऊस पण मोठा येतो आहे आणि पुन्हा ते पीक पण पसरणार, मध्ये तुम्हाला पाऊल ठेवायसुद्धा जागा राहत नाही. ऊसाचीही मेहनत करता येत नाही आणि त्या पिकाची पण मेहनत करता येत नाही. तर त्याच्यासाठी 1 महिना 1.5 महिना जाऊ द्या तुम्ही आणि मगच ऊसाची लावण करा. आता हे आपली व्हरायटी आहे बघा, अंकुरचं चिराग. आता बघा, आता लावून म्हणजे टोकन करून बी 8-10 दिवस झालेला आहे. 8-10 दिवसात असा आलेला आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आता मला 2 लाईन पण करावं वाटत होतं, पण शक्य नाही. आता हे जे हरभरा आहे ना, आता तुम्ही नंतर बघा किती अंतर ह्यानं झाकून घेते. याच्यानंतर मी हरभऱ्याचे व्हिडिओ कंटिन्यू टाकतो, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.